नमस्कार. आपल्या आयुष्यातही कधीकधी अंधार दाटून येतो. मनात विचारांचा गोंधळ सुरू होतो. अशा दिवशी त्या दूर आकाशातील सूर्याकडे पहा आणि मग शांत डोळे मिटून तुमच्या आतील सूर्याला ओळखायचा प्रयत्न करा. आज आपण या मनातील सूर्याला जाणून घेऊया. जीवन क्षणाक्षणाला बदलत असते, त्याला पण एक गती असते. पण आपण सहप्रवासी असल्याने आपल्याला ती गती कधी जाणवत नाही इतकेच. क्षणभर थांबून पाहिलं तर कळतं की सूर्य पूर्वेलाच पण रोज थोडी त्याची जागा बदलून उगवत असतो. आपणही सहजपणे त्याचे हे दक्षिणायन किंवा उत्तरायण स्वीकारत असतो. रात्रीचा अंधकार दूर करत सकाळी लाल केशरी सोनेरी किरणे पसरत हा सूर्य सोनसई अंगाने उगवतो आणि बघता बघता या धरतीला आपल्या लखलखत्या स्वच्छ प्रकाशाने व्यापून टाकतो. त्या तेजोमय गोळ्याची कोवळी सोनेरी किरणे हळूहळू कधी तळपत्या राबत्या उन्हात रूपांतरित होतात हे आपल्याला कळतही नाही. या निळ्या आकाशाच्या पटावरील त्याच्या साथीदारांचे म्हणजेच विविध आकाराच्या ढगांचे रूप ह्या रविकिरणांनी अधिकच स्पष्ट आणि खुलून दिसू लागते. आणि मग सायंकाळ होताच पश्चिमेच्या आभाळावर केशरी रंगाची उधळण करत हा सूर्य दूरवर पसरलेला आपल्या रविकिरणांचा सारा पसारा हळूहळू आवरता घेतो. ते केवळ तात्पुरती आपली रजा घेण्यासाठी, कारण दुसऱ्या दिवशी त्याला आपल्यासाठी पुन्हा उगवायचे असते, एका नव्या आशेसह, नवा गडी नवा राज्य बनून. कधीकधी आभाळ दाटून येतं, तेव्हा मात्र एखादा ढग या सूर्याला तात्पुरता का होईना पण झाकून टाकतो. सगळीकडे मन उदास करणारा एक मळब दाटून येतो. पण तो काही कायमचा अंधकार नसतो, कारण हा सूर्य ह्या काळ्याकुट्ट ढगाला सुद्धा सोनेरी किनार द्यायची क्षमता स्वतःच्या अंगी बाळगतो. आणि तो ढग दूर जाताच हा तेजस्वी तारा सगळं पुन्हा पूर्वीसारखं लख्ख उजळवून टाकतो. थोडा वेळ थांबा आणि विचार करा. आपले मनही सूर्यासारखेच असावे, स्वच्छ आणि पारदर्शकतेची किरणे पसरवणारे. प्रकाश हा आपल्या आतच असतो. एखादा प्रसंग या काळ्या ढगाप्रमाणे समोर येईलही, पण तोही दूर जाणारा आहे. आणि मग आपल्या अंतर्प्रकाशाने आपलं विश्व पुन्हा प्रकाशित होणार आहे हे नक्की. तेव्हा जे समोर येते त्याला धैर्याने सामोरे जा. एकदा शांत डोळे मिटा आणि आपल्या आतील प्रकाशाला ओळखा, अगदी त्या सूर्यासारखं, एक स्वयंप्रकाशित तारा बनून. कायम प्रकाशमान रहा. धन्यवाद. नवी किरणे, इनर लाईट बाय अनघा.